आपण जे विचार करतो, फील करतो आणि डिसिजन घेतो त्याचा पर्पज काय असतो? चला फंक्शनलिझम मध्ये समजून घेऊया. स्ट्रक्चरलिझम नंतर सायकोलॉजी मध्ये फंक्शनलिझम हा अप्रोच आला. याचे फाउंडर होते विल्यम जेम्स, ज्यांना फादर ऑफ अमेरिकन सायकोलॉजी म्हटलं जातं. फंक्शनलिझमचा मुख्य प्रश्न होता माइंड कशापासून बनला आहे हा नाही, माइंड काय काम करतं हा. विल्यम जेम्स यांच्या मते आपले थॉट्स, बिहेवियर आणि इमोशन्स हे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये ऍडजस्ट, अडॅप्ट आणि सर्व्हाइव्ह होण्यासाठी मदत करतात. फॉर एक्झाम्पल, समजा तुमची उद्या एक्झाम आहे, तर तुम्ही त्या एक्झामसाठी स्टडी प्लॅन करता, वेळेचं नियोजन करता किंवा रिव्हिजन करता. तर तुमचं हेच माइंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं आणि गोल अचीव्ह करण्यासाठी काम करतं. म्हणून फंक्शनलिझमने सायकोलॉजीला रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आणि प्रॅक्टिकल बिहेवियर समजून घेण्याची नवी दिशा दिली. जर तुम्हाला हा टॉपिक डिटेलमध्ये शिकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि माझा हा फुल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि अशाच रीतीने द फ्लाइंग माइंड सोबत शिकत राहा.